अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. हिरड्यांच्या सुजेसाठी कोमट पाण्यात मोहरीचे तेल आणि सेंधव मीठ टाकून हिरड्यांना हळूवार मालिश करावी. क्रमांक 2. रक्ताची कमतरता असल्यास रोज सकाळी 1 ग्लास आवळा रस प्यायल्याने लोह लवकर शोषले जाते. क्रमांक 3. खूप थकवा आल्यास रात्री झोपताना मोहरीचे तेल कोमट करून नाभीमध्ये लावावे. यामुळे संपूर्ण शरीराला आराम मिळतो. क्रमांक 4. फुफ्फुसांच्या शुद्धीकरणासाठी वायू प्रदूषणामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी रोज थोडे गूळ आणि आले एकत्र करून खावे. क्रमांक 5. रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके आणि त्याचे पाणी प्यायल्याने लिव्हर डिटॉक्स होते. क्रमांक 6. दात खूप दुखत असल्यास पिंपळाच्या झाडाची कोवळी फांदी चावल्याने आराम मिळतो. क्रमांक 7. मान आखडली असल्यास कोमट तेलात थोडा कापूर मिसळून मानेच्या मणक्यांना मालिश करावी. क्रमांक 8. सकाळी उठल्यावर थकवा वाटत असेल तर 1 ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर काळं मीठ घालून प्यावे. क्रमांक 9. अंगावर उष्णतेमुळे पुरळ आल्यास काकडीचा रस आणि गुलाब पाणी अंगाला लावावे. क्रमांक 10. आवाज पूर्णपणे बसला असल्यास आल्याचा छोटा तुकडा मधात बुडवून चघळावा. क्रमांक 11. संगणकावर काम करताना डोळे थकल्यास थंड पाण्याचे हबके डोळ्यावर मारावेत. क्रमांक 12. अशक्तपणा दूर करण्यासाठी रात्री काळे हरभरे भिजवून सकाळी ते गुळासोबत खाल्ल्याने शरीरात नवीन रक्त निर्माण होते. क्रमांक 13. पित्ताने डोके दुखत असल्यास कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने त्वरित थंडावा मिळतो. क्रमांक 14. कानात मळ साचला असल्यास कोमट खोबरेल तेलाचे 2 थेंब टाकून कान साफ करावा. काठी वापरू नये. क्रमांक 15. सुंठ पावडर आणि एरंडेल तेल एकत्र करून कोमट करून लावल्याने गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो. क्रमांक 16. बरगड्या किंवा छातीत कफ झाला असल्यास मोहरीच्या तेलात कापूर टाकून त्याने हलकी मालिश करावी. क्रमांक 17. दात घासल्यानंतर कोमट पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्या मजबूत होतात. क्रमांक 18. आठवड्यातून एकदा सकाळी रिकाम्या पोटी कोहळ्याचा रस प्यायल्याने संपूर्ण शरीर शुद्ध होते. क्रमांक 19. आहारात नियमित कढीपत्त्याचा समावेश केल्याने आणि कढीपत्ता तेलात उकळून केसाला लावल्याने केस काळे राहतात. क्रमांक 20. खूप थकवा आल्यास रात्री झोपताना खोबरेल तेलात भीमसेन कापूर मिसळून तळपायांना चोळावे. क्रमांक 21. रोज सकाळी कोमट पाण्यात जिरे आणि धणे उकळून ते पाणी प्यायल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. क्रमांक 22.
घामाचा जास्त वास येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने आणि तुरटी टाकून अंघोळ करावी. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.